यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सह खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वागतम मनपूर्वक स्वागत। हत्तूर नगरी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हे समारंभ संपन्न होत आहे असे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार गोरे साहेब। हे जागृत असं देवस्थान आहे। लाखो भाविक महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये या ठिकाणी पसरलेले आहेत आणि आमच्या या परिसराचे एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय प्रचाराचा शुभारंभ आणि विविध पक्षांचे मेळावे याच परिसरात या ठिकाणी घडतात। सुंदर परिसर आपल्याला दिसतोय। जे वाहनतळ आहे आदरणीय आमचे तालुक्याच्या आमदार साहेबांमुळे हा परिसर सुंदर असा झालेला आहे। गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये बापू साहेबांनी विकासाची भरपूर कामे हत्तूर गाव असेल, आमचं जे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे हत्तूर, चंद्राळ आणि कुणकणी तांडा 3 गावं आमच्या या ग्रामपंचायतीला जोडलेले आहेत। या 3 गावांमध्ये बापू साहेबांमुळे एक प्रचंड असं विकासाचं जाळं आखाड आपण बांधून द्यावं। हे जवळपास 1 कोटीचं नाविन्यपूर्ण आपण ते आधुनिकपणे आपण तेवढं बांधून द्यावं अशी एक आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती आहे। आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम, प्रशिक्षण, कारण गाव हे जिल्हा परिषद गटाचं हे प्रमुख आहे, त्यासाठी एक मोठं कार्यालय आमच्या या गावासाठी नाहीये ज्यामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातील किंवा प्रशिक्षण घेतलं जाईल। तर एक बहुउद्देशीय कार्यालय बांधण्यासाठी 1 कोटीचा एक निधी अवेलेबल करून एक मोठं या ठिकाणी द्यावं अशी एक विनंती आहे। त्याचबरोबर हत्तूर ते जाधव वस्ती
ग्रामा 39 अंदाजे 3 किलोमीटर रस्ता आहे. त्या ठिकाणी 50 लाखाचा निधी देऊन आपण म्हणजे तो एक मार्ग आम्हाला रस्ता करून द्यावं. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग ते पुजारी वस्ती, आता आम्ही जे पुजारी वस्ती 5 लाखाचे खडीकरण करतोय, पण तिथं शिशी रस्ता करण्यासाठी जवळपास 50 लाखाची गरज आहे. ते साहेबांनी तेवढं करून द्यावं. आणि त्याचबरोबर सोमेश्वर या ठिकाणी भूमिगत रस्ता, शिशी रस्ता या ठिकाणी करू. तर या ठिकाणी इस्टिमेट करून ते शासनाकडे सादर करण्यात आलेलं आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी ते निधीची तरतूद म्हणजे 2 ब्रिजची तिथं गरज आहे, शिडीवरची गरज आहे. आपण तेवढं करून द्यावं जेणेकरून कायमस्वरूपी आमचं प्रश्न जे आहे ते मिटेल. आणि त्याचबरोबर आपण साहेब हातपूर ते आनंदनगर रस्ता आपण आलता, जे पावसामुळं पूर्ण रस्ता वाहून गेला होता, तो देखील आपत्कालीन निधीमधून किंवा इतर कोणत्या तरी निधीमधून तोही एक दुरुस्ती करून मिळावा. आणि त्याचबरोबर आज आमच्या गावामध्ये जेवढं का गावठण भाग आहे, त्या गावठण भागामध्ये काही गायरान भागामध्ये आज लोकसंख्या वाढल्यामुळं लोकवस्ती वाढल्यामुळं किंवा विभक्त कुटुंबाची संख्या वाढल्यामुळं त्या ठिकाणी वस्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं आमच्या येथील युवकांना तरुणांना ग्राउंडची एक खूप मोठी गरज आहे, खेळण्याची खूप मोठी गरज आहे. तर जवळपास 13 हेक्टर जमीन या ठिकाणी गायरान जमीन आहे. एक खासदार म्हणून साहेबांना विनंती करतोय की आपण ते गायरान जमिनीमध्ये 1-2 हेक्टर जमीन आमच्या ज्या क्रीडांगणासाठी द्यावं आणि जेणेकरून त्या ठिकाणी विविध खेळाची मैदाने आहेत त्या ठिकाणी विकसित करण्यात येईल. आपलं जॉगिंग रॅक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्याचबरोबर आमच्या गावातील चर्मकार समाज बांधवासाठी स्मशानभूमीची सुविधा नाही, ते देखील गायरान याच्यामधून एक 20 आर एवढी जमीन या ठिकाणी देण्यात यावं. असे छोटे कामं मी माननीय पालकमंत्री साहेबांकडे देतोय. पालकमंत्री साहेबांचं एक खासियत आहे, ते त्यांचं म्हणजे गावामध्ये थोडं जुळलं की साहेब देतील आणि 100% साहेब करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आजपर्यंत 12 वर्षाच्या काळामध्ये भरपूर निधी आमच्या गावाला असेल, आमच्या पंचक्रोशीला भरपूर निधी या महायुती सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे. निश्चितपणे गेल्या लोकसभेला असेल, बापूसाहेबांचं 3 विधानसभा आहेत, त्या विधानसभेला असेल मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य आमच्या गावांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कायमस्वरूपी भाजपच्या मागे उभं राहणारं आमचं गाव आहे. तर मतदान देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आपण यावं. मागण्या माननीय श्री राजेंद्र कुलकर्णी यांनी सादर केल्या, विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यांचा सदाम्पत्य सन्मान आपण संपन्न करूया. मी आदरणीय आमदार साहेब सुभाष बापू देशमुखजी यांना विनंती करेन की त्यांनी हा सन्मान संपन्न. मंचावरच्या बाकी इतर मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण सन्मान. मानयोगी डॉक्टर श्री सिद्ध महाराज टाळ्या जोरदार टाळ्यांचा कडकडाट या प्रसंगी झाला पाहिजे की उपस्थित झालेली आहे. अतिशय व्यस्त अशा शेड्यूल मधून सुद्धा विद्यमान आमदार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांचा सत्कार आपण इथे संपन्न करणार आहोत. याचबरोबर मी माननीय सौ ज्योतिताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार संपन्न करायचा आहे. समाजाच्या वतीने अमोल बापू कारंडे यांच्या वतीने हा सत्कार वाचस्पती ही पदवी जाहीर झाली, याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांचे संचालक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. सूचना आता आम्हाला अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. त्यावेळी मंचावरची गर्दी कमी करावी. मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय संगमेश्वर महाराजाच्या चरणी नमस्कार होतो. आज आपल्यावरती कृपा करून जवळपास 4.25 कोटीचा निधी दिलेला आहे. त्याचं भूमिपूजन आणि विविध कामाचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहोत. जयभाऊ गोरे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई, त्यांच्या रोहिणीताई, मंडलाध्यक्ष संगापाजी, उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित, या पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून मतदारसंघाच्या वतीनं पालकमंत्री महोदय यांचं मी मनापासून स्वागत करतो, आभारी मानतो. पालकमंत्री येत असताना त्यांनी रिकाम्या हाताने आले नाहीत. आज हातूर आनंदनगरचा जो पूल होता मधला, त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती त्या पुलाची. आणि रात्री येताना ज्यावेळेस रात्री 9:30च्या दरम्यान या प्रशासकीय मान्यतेला रस्ता आणि पुलाचं काम करण्याला जे की आता सरपंचांनी कुलकर्णी साहेबांनी मागणी केली होती, त्या रस्त्याचं पुलाचं काम आणि रस्ता
सुधारण्याचं काम सांगितलं होतं. त्याच्यासाठी 1,90,00,000 म्हणजे GR काढू मगच ते इकडे आले, कारण त्यांना माहिती की आता इथे गेल्यावर हे मागणारच. म्हणजे चाणाक्ष पालकमंत्री आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं. म्हणजे कुलकर्णी साहेबांनी जे मागितलेलं आहे त्यातलं पहिलं काम तरी त्यांनी येताना घेऊनच आले. त्यामुळे त्यांचेही या निमित्तानं मनापासून आभार मानूया. आणि आपल्या तीर्थक्षेत्राला सुद्धा जवळपास 4.25 कोटी घेऊन आहेत, त्यांच्याही बद्दल मनापासून आभार मानूया. कुलकर्णी साहेबांनी आता गावच्या वतीनं बरेचसे काही निवेदन आपल्याला दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की सोनियाताई बरोबर असल्यामुळे आणि सरपंच महिला आमच्या ताई असल्यामुळं बहुतेक त्यांच्यावरती प्रभाव पडेल. आणि गृहमंत्र्याकडून मागणी आली की स्वाभाविकपणे करावंच लागतं. सोनियाताई तेवढं आमचा सरपंच जरा वशिला लावा. आम्ही आमच्या वशिल्याला इकडून आणलं, पण आता आज जे खरं म्हणजे तुम्ही निवेदन करायला पाहिजे होता, पण SP साहेबांनी म्हणजे सरपंच पती साहेबांनी केलेलं आहे. पण त्याला शिफारस तुम्ही करावी. आणि सोनियाताई मला खात्री आहे की ते पण करून देतील आपल्या, कारण त्यांचा वावर सारखा इथं दिसतो. कारण महाराजांची कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. आणि महाराजांनी एक शब्द टाकला तर ते करून पण देतील. म्हणजे कुलकर्णी साहेबांनी जे काही गोष्टी मागितल्या ते नक्की करून देतील. मी जास्त वेळ घेत नाही. पालकमंत्री महोदयाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. रात्री 1 वाजता मुंबईतून निघालेले आहेत, बाय रोड निघाले, ट्रेन नाही. ट्रेनमध्ये विश्रांती होती, पण बाय रोड निघाले. सकाळी 8-8:30 वाजता पोहोचून आता एक बचत गटाच्या दुकानाचा शुभारंभ केला आणि परत इथं आलेत. आणि परत त्यांना अजून पाणीवला जायचं आहे, माळशिरस तालुक्यात जाऊन परत मंगळवेढा तालुक्यात आपल्या जिल्हाध्यक्षाच्या सत्काराला यायचं. म्हणजे एवढी सगळी मेहनत करून आपल्या दक्षिण तालुक्यावरती विशेष लक्ष देण्यासाठी आज आलेले आहेत. विशेष करून त्यांच्या या सगळ्या प्रवासाचं, घेतलेल्या त्रासाचं आम्ही आमच्या मतदारसंघाच्या तर्फे मनापासून आभार मानतो. अनेक कामं या मतदारसंघात करण्याची संधी, सेवा करण्याची संधी पण दिलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न केलाय. बऱ्यापैकी झालेली होती, परंतु कालच्या पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे थोडासा प्रमाणापेक्षा जास्त रस्ते खराब झाले. तुम्हाला खात्री आहे की आपल्या पूरग्रस्ताच्या निधीतून आपल्याला तेही मिळेल, त्याची मला चिंता नाही. रस्त्याची कामं करत असताना थोडंसं या तालुक्यामध्ये थोडंसं शिक्षणाचं अभाव आहे. सरहद्दीवरचं गाव आहे, म्हणजे तालुका आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवरचा तालुका आहे. आणि स्वाभाविकपणे मातृभाषा ही कन्नड आहे आणि शिक्षण हे मराठी भाषेत आहे. आणि या विद्यार्थ्यांना समजायला थोडासा जड जात आहे. आणि त्याच्यामुळं इथलं शैक्षणिक दर्जा थोडासा स्तर जो आहे शैक्षणिक तो कमी आहे. आमच्याकडे 2 नद्या आहेत. 2 नद्या असताना सुद्धा, जमीन सुपीक असताना सुद्धा, आमची कष्ट करायची तयारी असताना सुद्धा आम्हाला दिशा नीट दाखवली गेली नसेल आणि त्याच्यामुळे कळालं नसेल, आम्हाला प्रगती करता आली नाही, आर्थिक उन्नती पण सुरू झाली. शेतीपूरक व्यवसाय, आज मी जिल्हाभर प्रवास करतोय, आपण पण बऱ्याच ठिकाणी जातो. अनेक गावं अशी आहेत की त्या गावामध्ये शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात, विशेष करून आपल्याला सहज सोपं असलेला दूध व्यवसाय. दूध व्यवसाय सुद्धा मी पाहिलं. 2014ला मी ज्यावेळेस या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्यावेळेस अत्यंत अल्प 10 ते 15 हजार लिटर दूध तालुक्यात होतं. आता 80-90 हजार झालं. परंतु परत पुरामुळं खूप डिस्टर्ब झालेलं आहे. जनावर बरीच वाहून गेले आहे, त्या जनावराला चारा चांगला उपलब्ध होत नाही. अनेक संकट आहेत, पण याही संकटावर मात करण्याची आमची शेतकऱ्यांची मानसिकता आहे. आणि मग मला असं वाटतं की आर्थिक स्तर सुद्धा या निमित्तानं वाढला पाहिजे, शैक्षणिक स्तर सुद्धा वाढवण्यासाठी आटोकाट आपण प्रयत्न करतोय. आता सुद्धा या सीना नदीला पूर आला. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 24 शाळा, प्राथमिक शाळा ह्या जवळपास मोडकळीस झालेल्या आहेत. अनेक भेगा पडलेल्या आहेत, छत गळा लागलेल्या आहेत, फर्निचर वाहून म्हणजे कोलॅप्स झाले. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही शैक्षणिक स्तर थोडासा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना परत हे धर्मसंकट आमच्यावरती आलंय. आपणही जरा ह्याच्या बाबतीमध्ये जरा विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमध्ये जे द्राक्ष बागायतदार आहे, मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार आहेत, त्यांचे काही प्रमाणात वरून आदेश आलेला नाही, त्याच्यामुळे द्राक्षाचे पंचनामे होत नाही, कारण इथं पूर आलेला नाही, वाहून गेलं. द्राक्ष हे पीक असं आहे की अतिवृष्टी झालेली आहे, त्याचं फळ नाहीत आता, पण फलधारणा जी होणार आहे ती पुढच्या टप्प्यात होते. आणि ते आता जे फलधारणा व्हायला जे पोषक वातावरण होतं ते मारक ठरल्यामुळे मला असं वाटतं की द्राक्ष बागायतदार सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. आमच्या जमिनी ह्या पुरामध्ये वाहून गेलेल्या. आज आमच्या शेतकऱ्याची पंचायत झाली की पंचनामे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे व्हायला तयार नाही का? पंचनामे नाही झाले तर आम्ही तसंच थांबतो. पंचनामे नाही झाले, मशागत करायची म्हटलं तर अधिकारी म्हणतात तुमची जमीन कुठं वाहून गेली. शेतकरी कुठूनही गाळ आणून टाकल, ट्रॅक्टर लावल, नांगरण करल, मशागत करल, पण भीती एकच आहे की उद्या आम्ही जर समजा मशागत केली नाही, इथलं तुमची जमीन वाहून गेली नाही म्हटलं तर आम्हाला अडचण आहे. मला असं वाटतं की तारतम्य पाहिजे. नदी जमिनीपेक्षा वर जर 4 फूट पाणी वाहत असेल, 5 फूट पाणी वाहत, जमिनीवर माती कशी राहणार, हे तारतम्य पाहिजे. जमीन नांगरू द्या. आणि म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्यांनी जमिनी नांगरल्या पाहिजे, मेहनत केली पाहिजे. त्याला अगोदर वरून त्रास झालाय आणि आता ते सुद्धा त्रास होईल. आपण संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा सूचना दिली. काही ठिकाणी पाणी घरामध्ये शिरलेलं आहे, त्या पाण्यामध्ये सुद्धा ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा कृषी म्हणजे सेवक असतील, त्या सगळ्यांनी पंचनामे केलेत, पण घरापर्यंत गेलेलं नसतील. पण पाणी कुठपर्यंत आलंय, पाण्याची लेवल माहिती आहे. मला असं वाटतं की अनेक घरं सुद्धा वंचित राहिले, कारण जो खरा लाभार्थी आहे तो लाभार्थी अजून पुढे यायला तयार नाही. माझी विनंती आहे की आपण जरा आपल्या विभागाला सांगून, ग्रामसेवकाला सांगून, ज्यांना घरं पाण्याच्या पातळीपर्यंत लक्षात येतं तिथपर्यंत आपण नुकसान भरपाई दिली पाहिजे. काही पिकाचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पहिला निधी आलेला आहे, काही लोकांचा आणखीन राहिलेला आहे, तर ह्याच्यात सुद्धा हे करावं. आज खूप मोठ्या 675 ट्रान्सफॉर्मर आमचे वाहून गेले, खराब झाले. या फक्त सीना नदी काठचे. सातत्यानं आम्हाला संघर्ष करावा लागतो. किंबहुना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळायचं म्हणून संघर्ष करावा लागतं. आम्हाला उपोषण करावं लागलं होतं. आता सुद्धा 1 महिना होऊन या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचं फलित झालं. कालपासून जरा आम्हाला म्हणजे सगळे पोल वगैरे यायला सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की संघर्ष हा मी माझ्या तर नशिबातच समजतो. संघर्ष पहिल्या दिवसापासून पाहतोय. संघर्ष करण्याला काय नाही, पण न्याय मिळावा. शेतकऱ्यांना लाईट मिळाली पाहिजे मुबलक. शेतकऱ्यांच्या आता ज्या अडचणी आहेत पंचनामे व्हायला पाहिजे. इथं कुठेही लावू नये, कारण पाणी आहे पण लाईट नसेल तर जनावरांचे हाल आहेत, पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत, सगळ्याच गोष्टीचे हाल आहेत. जरा विशेष करून आपण या सीना नदी काठच्यावरती किंवा अतिवृष्टीवरती ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे. हे करत असताना तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही एक आगळं एक पर्यटन पिकनिक टाईप करायचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की सातत्यानं एक छंद आहे. जसं की आम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या सुद्धा मोहन अनपट इथं आहेत, चिंचणी गाव, आम्ही साताऱ्यावर खूप प्रेम करतो. ते साक्षीदार आहे ते इथं. हा, आमचं तसंच म्हणणं, जेवढं आम्ही निरपेक्ष भावनेनं, आमच्यात काय हातात सत्ता नसताना चिंचणी 4 वर्षापासून मॉडेल केलंय. जिल्ह्यामध्ये आता नंबर 1 वरती आलेला आहे. बरोबर ना? जरा कानात सांगत जावं त्यांच्या कधी काय. आणि जेवढं आम्ही आमच्याकडे काही नसताना लोकसहभागातून एक गाव मॉडेल गाव जे आता तुम्ही काढलेलं आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, हे आम्ही अभियान 4 वर्षापूर्वी सुरू केलं आहे. बरोबर ना? आणि हे मॉडेल बघून मला असं वाटतं की मी आता जिल्ह्यातली सुद्धा जवळपास 78 गाव ह्याच्यासाठी सातत्यानं त्यांना प्रबोधन करते, प्रशिक्षण, लोकसहभाग जास्तीत जास्त घेते. सुदैवानं बरं झालं की आता आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे केलेलं आहे त्यात अनेक गावं त्याच्यामध्ये समावेश होते. मला असं वाटतं हे जसं करतोय तसं पिकनिक स्पॉट सुद्धा एक चांगले स्पॉट या तालुक्यामध्ये. होडगीचा आमचा पिकनिक स्पॉट खूप सुंदर झालेला आहे. शनिवार रविवारी आता सुद्धा साईबाबा मंदिर आहे, एक पिकनिक स्पॉट चांगला झालेला आहे. बाजूला तलाव आहे, तिथं जर आम्हाला बोटिंग 2 घेऊन दिल्या तर निसर्गमय वातावरण चांगलं होणार आहे. याचबरोबर वडगावासारखं छोटंसं गाव आहे, तिथं सुद्धा आपण छोट्या आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. नांदणी गाव आहे, नांदणी गावाला सुद्धा असं विकसित
रस्त्याच्या बाजूला, हायवेच्या बाजूला आहे, तिथेही विकसित करण्याचा प्रयत्न केला. आता थोडीशी तुमची कृपा कुडल संगमला झाली की आमचा वन डे ट्रिप सोलापूरकरांना होऊ शकते असं मला वाटतं. म्हणजे आम्ही सिद्धेश्वर उशिरा महाराजांनी प्रस्ताव दिला. तर आतापर्यंत ह्या जमीन भरपूर आहे, तर जमिनीची अडचण नाही. आपण थोडंसं विशेष लक्ष दिलं तर हा सुद्धा स्पॉट इतका सुंदर होणार आहे. मला असं वाटतं की भविष्य या गावाचं, या परिसराचं उज्ज्वल करायचं तुमच्या हातात आहे. थोडंसं सरळ हातानं जर आता मला तुमच्यापेक्षा जरा ताईसाहेबांकडे जास्त लक्ष लावायचं वाटतं. म्हणजे महाराजांना आम्ही मिळून ह्या गावासाठी जरा विशेष लक्ष द्यायला लावतो. मला असं वाटतं हत्तूर जसं झालं तसं नांदणी सुद्धा तसंच होत आहे, गोडगी तसंच होते. आणि म्हणून मला असं वाटतं वेगवेगळी गावं, आता सुदैवाने एक चांगलं गाव विकसित व्हायला, वडापूर सारखं गाव सुद्धा लोकसहभागातून चांगलं करण्याचा प्रयत्न आपण वेगळ्या माध्यमातून करतोय. मला असं वाटतं की वेळ म्हणजे भरपूर समस्या आहेत. त्या आग्रहासाठी काही रस्त्याची स्थळ आपल्याकडे दिलेले आहेत. छोटा तीर्थक्षेत्र जे आहे आपलं कुडलचं, त्याचेही 3-3.5 कोटी रुपये प्रलंबित आहेत. तेही आपल्या बाजूने कराव्यात. अशा एक ना अनेक गोष्टी ह्या आहेत. आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. वारंवार आमच्याकडे जवळच्या जवळ गावाला जरी आला तर आमच्या गावच्या समस्या, आमच्या मतदारसंघातल्या समस्या कळतील. आणि मागं पडलेलं आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागं असलेलं आमचं शहर, आमचा मतदारसंघ हा कुठंतरी पुढे येईल. थोडंसं अजून ते सुद्धा जागृती करण्याचा आपण प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या भागातल्या अडचणी आहेत. शाळेच्या बी अडचणी सांगितल्या, खूप शाळेची सुद्धा महत्वाची अडचण आहे. या सगळ्या अडचणीवर ताकद आहे. आणि मला खात्री आहे एकदा तुमच्यावरती सगळं दृष्टीस आलं तर तुम्ही स्वतःहून करणार आहात याचीही मला जाण आहे. पण नागरिकाच्या वतीनं अशा वेगवेगळ्या समस्या असू शकतात, वेगवेगळ्या गावाला समस्या असू शकतात. ह्या समस्या सातत्याने तुम्ही सोडवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेलाच आहे. पण त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून आभार. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, म्हणजे जयभाऊ गोरे साहेबांचं आणि सोनियाताईचं आपल्या इथं आले त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. अशीच कृपादृष्टी आपल्या तालुक्यावरती ठेवावी अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. एक कार्यकुशल नेतृत्व ज्याला ही लोक आता लोकांच्या बांधावर पोचली. बांधावर गेल्यावर सुद्धा शेतकरी त्यांच्या जवळ गेला नाही. याला कारण आहे की शेतकऱ्यांना खात्री आहे की यांच्या जवळ जाऊन आम्हाला काय मिळणार. कालची परिस्थिती आपण विदारक बघितली. ज्या ठिकाणी मोठंच्या मोठं बसायला टाकलं त्याच्यावर कोणच नव्हतं. उभं राहिलेल्या लोकांच्यातच चर्चा झाली आणि प्लॅन्टेड लोकांना बोलवायचं आणि काय गोष्टी करायच्या ही विषय झाला. त्या विषयावर मला जायचं नाही. पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्या शेतकरी बांधवांची जी अडचण आहे त्या अडचणीच्या पाठीशी आमचं सरकार ताकदीनं उभं राहील. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगताना बापूंनी मगाशी अनेक गोष्टीचा उल्लेख केला. बापू या ठिकाणी गावकऱ्यांनी सांगितलं आमच्या कुस्तीच्या मैदानासाठी काय पैसे मिळाले पाहिजेत. बापू कुस्तीचं माझं जरा जवळचं नातं आहे. त्यामुळं आल्या आल्या माझ्या कानात एक गडी आलता. पैलवान कोणतरी होत, गाव पैलवानांचं आहे म्हणून मला कानात सांगत होता. गावात धनगर समाज पण मोठ्या संख्येत आहे आणि या ठिकाणी आमचे पैलवान मंडळी मोठ्या संख्येत आहे. तेव्हा तुम्ही मैदानासाठी पैसे मागितलेत, बापू प्रस्ताव द्या. आपण 100% त्या मैदानासाठी आपण पैसे देऊ. त्याला कुठली अडचण येणार नाही. बाकीच्या काही गोष्टी आपण ज्या ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी करण्यासाठी बापू सक्षम आहे. आणि त्यामुळं बापूने आजपर्यंत या भागाचा ताकदीनं विकास करायचं काम आजपर्यंत बापूंनी केलेलं आहे. बापू मला सातत्याने या भागाच्या प्रश्नासंदर्भात खास करून कुडल संगमच्या बाबतीत बापूंनी सातत्यानं माझ्या पाठीशी फॉलोअप घेतलेला आहे. बापू आता त्याला ब वर्ग दर्जा दिलाय, परंतु आपण खूप मोठा आराखडा जवळजवळ 175 कोटी रुपयाचा आराखडा त्या कुडल संगमचा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या देवस्थानला भव्य असं स्वरूप देण्याचा संकल्प आता आपण केलेला आहे. त्या संकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ब वर्ग देवस्थान झालं. पहिल्या टप्प्यातले काही पैसे त्याला आपल्याला आले आणि आत्ताच मी आपण बसल्या बसल्या माहिती घेतली. त्याचा जवळजवळ अधिकचा निधी त्याला 1,50,00,000 रुपयाचा 31 ऑक्टोबरच्या सभेत मंजूर केलेत. त्याचा आदेश सोमवारी आपल्याला 1.5 कोटी रुपयाचा आदेश आपल्याला सोमवारी त्याला मिळेल. आणि त्याही कुडल संगमाला या ठिकाणी मदत या ठिकाणी या निमित्तानं होईल. तर बापूंना माहिती आहे आता या ठिकाणी पालकमंत्री म्हणून तर नाही
परंतु ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि ग्रामीण विकास खात्याकडं या सगळ्या योजना आहेत. त्यामुळं इथं येत असताना बापूंचा आग्रह मी बघितला. खास करून बापू आपण या हत्तूरसाठी तर सातत्याने केला प्रयत्न, पण कुडाल संगमच्या बाबतीत बापूचा सातत्याने आग्रह. आणि त्या कुडाल संगमचा जो 175 कोटी रुपयाचा आराखडा आहे, त्या आराखड्याच्या संदर्भात सुद्धा बापू ग्रामविकास खातं त्याचा फॉलोअप करेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण दोघं मिळून त्या संदर्भात प्रयत्नही करू आणि तो आराखडा मंजूर करून तो ग्रामविकास खात्याच्या मार्फतच आपण हा आराखडा मंजूर करून पुढे नेऊन राबवू, अशा पद्धतीचा या ठिकाणी संकल्प आपण सगळे मिळून करूया. बाकी अनेक विषयासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाल्या, पण मी या ठिकाणी एवढंच सांगतो की बापूंनी सांगितलं की आता तुमचा या गावचा वशिला घरात लावा. बापू सहज मी घरात ज्या ठिकाणी विकास आता ऐकायला लागतं, कारण तुम्ही एवढं मला गुंतवून ठेवता या जिल्ह्यात, त्यामुळे मागं बघायला आता दुसरं कोण नाही. त्यामुळं या गावच्या विकासासंदर्भात, या परिसराच्या विकासासंदर्भात महाराज आपण सातत्यानं मॅडमशी आपण बोलत असता, सांगत असता, आपल्या या गावाला मला जे देणं शक्य आहे ते द्यायला कुठंही मी कमी पडणार नाही. हा शब्द आपल्याला या सगळ्यांना या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलून एकदम मोठा हार दिलेत. एक तर मी हारच घेत नव्हतो, आज पहिल्यांदा हार घ्यायला सुरुवात केली. पण आता एवढा मोठा हार आहे, ते एवढ्या मोठ्या हाराचं ओझं किती मोठं असते. त्यामुळं बापू आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आता बापू तसे आम्हाला ज्येष्ठ आहे. बापू आपण आपलं मार्गदर्शन सातत्यानं असतं आणि चुकल तिथं आपण कानही धरले पाहिजे. कारण आम्ही वयानं खूप लहान आहे आणि ठीक आहे, कमी वयात काय संधी मिळाली, 4 वेळा मी पण आमदार झालोय, तसं काय अगदी ज्युनियर अशातला विषय नाही. माझी आता 4थी टर्म आमदारकीची आहे. ठीक आहे, आता शेवटी आपल्या सगळ्यांच्या नशिबात भाग्यात जे असतं ते आपल्याला मिळतं. आपण आपल्या नशिबानं भाग्याच्या पलीकडे जाऊन आपण काय घ्यायचा प्रयत्न केला तरी आपल्याला भगवान कधी देत नाही. त्यामुळे आपल्या भाग्याचं कोणी काढून घेत नाही. त्यामुळं आपण सगळे मिळून जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळ्यांनी मिळून आपण सगळ्या भूमिका घेऊन काम केलं पाहिजे, या मानसिकतेचा मी आहे. या ठिकाणी आपण बघितलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या संदर्भात बापूंनी काही गोष्टी मांडल्या. बापू गावखेड्याच्या विकासासंदर्भात आपली भूमिका सातत्यानं असते. खास करून पर्यटनच्या बाबतीत तुम्ही खूप चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि आपलं कुठलं गाव, चिंचणी गाव, जे माझ्या सातारा जिल्ह्यातनं हे गाव पुनर्वसित झालेलं आहे आणि इकडं सोलापूर जिल्ह्यात येऊन गाव राहिले, ते गाव बापूंनी दत्तक घेतल्यासारखं घेतलंय. आणि त्या गावाचा विकास सातत्यानं बापू कायम सांगत असतात की चिंचणीत हे केलंय, चिंचणीत ते केलंय. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पर्यटनाचंही काम, खूप चांगलं काम आपण हातामध्ये घेतलंय. त्याही कामासंदर्भात बापू ज्या ठिकाणी ग्रामविकास खातं म्हणून मी मदत करू शकतो, ज्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी मदत करू शकतो, त्या ठिकाणी नक्की आपल्या त्या पर्यटनचं जे काम आपण हातात घेतलं त्या पाठीशी राहायची भूमिका माझी या निमित्तानं राहील. तिथं कुठं काही कमी पडणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेल. आणि आपल्या या भागातल्या प्रत्येक कामाच्या संदर्भातलीच भूमिका आहे महाराज, सातत्यानं आम्ही घेत राहू. फक्त महाराज आपला आशीर्वाद, बापूंनी सांगितलं महाराजांचा जास्तीच आशीर्वाद आमच्यावर आहे. त्यामुळं आपला असेच आशीर्वाद राहू द्या. शेवटी जे काम करायला संधी, मी काय इथे मला निवडणूक लढवायची, बापू आहेत आमचे, बापू निवडणूक लढवतील, बाकी सगळ्या गोष्टी करतील. पण पक्षानं जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं पार पाडण्याचं काम या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून करत असतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आपण आम्हाला बोलवलं, स्वागत सन्मान सत्कार केला आणि एवढे मोठे हार आपण मला दिलेले आहेत. त्या हाराच्या ऊर्जामध्ये राहून या भागाच्या कामासाठी कायम सातत्याने प्रयत्न करेन, एवढा शब्द आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, थांबतो. त्याबद्दल समस्त देशभरामध्ये संपूर्ण वंदे मातरम ऐकलं जात आहे. आपण आजच्या या कार्यक्रमाचा समारोप संपूर्ण वंदे मातरम देशाच्या या गीताच्या 150 वर्षात पूर्तीनिमित्त.